संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा जो आहे तो आळंदी नगरीत पार पडत आहे। त्याआधी आपण पाहिलं तर अनेक कार्यक्रमाची रेलचेल, त्याचप्रमाणे हरिनाम सप्ताहाचं जो आयोजन जे आहे ते आळंदी देवस्थानकडून या ठिकाणी करण्यात आलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आळंदीचे विश्वस्त आहेत। सर, काय सांगाल, काय कार्यक्रमांची जी आहे ती रेलचेल असणार आहे? संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। रामकृष्ण हरी। श्री संत ज्ञानदेवांचा 750वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव अलंकापुरी क्षेत्रामध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून त्याचा प्रारंभ झालेला आहे। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण सकाळी 6 ते 10 या वेळेत होणार आहे। 10:30 ते 12:30 या वेळेस हरिकीर्तन होणार आहे। दुपारी 1:30 ते 3:30 या वेळेमध्ये संतांचं चरित्र कथा या ठिकाणी नामवंत व्याख्या कीर्तनकारांच्या मुखातून श्रवण होणार आहे। सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, हरिपाठ, 6:30 ते 8:30 या वेळेत हरिकीर्तन, रात्री संगीत भजन, भारुड असा कार्यक्रम होणार आहे। पहाटे 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम, ही भक्तीची उत्कट परंपरा आणि त्यामध्ये सर्व भक्त भाविक नाहून निघणार आहेत। हा ज्ञानदेवांचा प्रसादच आपण सर्वजण समजूया। शेवट राजकीय नेते देखील या हरिनाम सप्ताहाला भेट देणार आहेत। कोण कोण राजकीय नेते असणार आहेत? आज सकाळपासूनच राजकीय नेत्यांनी ज्ञानदेवांचं दर्शन आणि भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आले। सकाळी नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब येऊन गेलेत। आता भरत शेठ सुद्धा या भोजन मंडपामध्ये प्रसाद घेत आहेत। पुढच्या कालावधीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ साहेब या ठिकाणी येणार आहेत। नंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब येणार आहेत आणि समारोपाला नामदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा येण्याची शक्यता आहे। आम्ही सर्वांना, महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळाला, राज्यकर्त्यांना, आमदारांना आणि सर्वांना निमंत्रित केले की येऊन ज्ञानदेवांचे आपण आशीर्वाद घ्यावे। नक्कीच आपण पाहिलं तर या आळंदी नगरीमध्ये पुढील 10 दिवस जे आहे ते आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। विविध कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी असणार आहे। संपूर्ण भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आस्वाद लुटावा अशी जी विनंती जी आहे ती आता देवस्थानकडून या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।